25:50 बातम्या या बुलेटिनला सुरुवात करूया। खंडणीच्या प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर वाल्मिक कराडला आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीने ताब्यात घेतलंय। या प्रकरणी एसआयटी कडून कराडला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। कराडला आता हत्येच्या प्रकरणात किती दिवसांची कोठडी मिळते हे बघावं लागेल। वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानं कराड समर्थकांसह त्याचं कुटुंब आक्रमक झालंय। मात्र पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं। आज पुन्हा वाल्मिक कराडला केज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। यावेळी त्यांचे समर्थक काय पवित्रा घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। वाल्मिक कराडवरील खोटे गुन्हे मागे घेण्याकरता कराड समर्थक आक्रमक झाले। त्यांनी आज पुन्हा परळी बंदची हाक दिली। त्यामुळे परळी शहरातील मार्केटमध्ये शुकशुकाट होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत। यावेळी ते मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये युद्ध नौकांचं राष्ट्रसमर्पण करणार आहेत। त्यानंतर नवी मुंबईतील खारघर इथल्या इस्कॉन मंदिराचं उद्घाटन करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावेळी महायुतीच्या आमदारांसोबत चर्चा करणार आहेत। महायुतीच्या आमदारांना मोदी काय कानमंत्र देणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं आहे। राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। शिवसेनेनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे। त्यानुसार जिल्हा प्रमुखपदी 2 महिन्यांपूर्वीच ठाकरे गटातून पक्षात आलेले विष्णू भंगाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। वरळीमधील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं काम वेगानं सुरू आहे। मार्च महिन्यात डी आणि ई विंग मधील घरांचा ताबा 550 कुटुंबांना मिळणार आहे। सध्या ही 550 कुटुंब श्रीनिवास आणि सेंचुरी मिलच्या संक्रमण शिबिरात राहत आहेत। त्यांच्या नवीन घरांची लॉटरी निघालेली आहे आणि करार सुद्धा झालेले आहेत। राज्यात नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाच्या हालचालींना वेग आलाय। मात्र मुंबई गोवा महामार्गाचं शुक्ल काष्ट कायम आहे। मार्गावरील पनवेल ते इंदापूर या पहिल्याच टप्प्याचे रखडलेलं काम आता 2 टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे। त्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे। त्यामुळे यंदा शिमग्यासह गणेशोत्सवातही कोकणवासियांचा खड्ड्यातून प्रवास सुरूच राहणार आहे। मुंबई रेल्वे विकास महामंडळानं 2027 पर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय स्थानकांवर 119 लिफ्ट आणि 118 एक्सलेटर बसवण्याची योजना आखली आहे। त्यामुळे वृद्ध, अपंग, गरोदर महिला यांना प्लॅटफॉर्मवर ये-जा करणं आणखी सोपं होणार आहे। पालिकेच्या रुग्णालयांना पुन्हा एकदा सुरळीतपणे औषधांचा पुरवठा सुरू झालाय। रुग्णालयांना औषधांचा पुरवठा करणाऱ्या 150 कंत्राटदारांनी सोमवारपासून देयकं देण्याचं लेखी आश्वासन देईपर्यंत औषधांचा पुरवठा बंद केला होता। नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाढवण बंदराला जोडण्याकरता MSRDCनं वाढवण बंदर इगतपुरी दरम्यान द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार हा महामार्ग 85 किलोमीटर लांबीचा असून संरेखनासंबंधीचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल। BRO मध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक नवीन भरती आहे। 10वी पास असणारे विद्यार्थी कुक, वेटर, मिस्त्री या पदांकरता अर्ज करता येणार आहे। ओला, उबर, रॅपिडो सारख्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकच नियमावली अंतर्गत आणणार अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। पुणे शहरासाठी 2000 कोटींची तरतूद करा अशी मागणी पुणे शहर काँग्रेस कमिटीने अजित पवारांकडे केली आहे।
प्रलंबित योजना आणि विकास कामांसाठी निधी देण्याची मागणी करण्यात येते। पुण्यामध्ये आज आर्मी डे निमित्तानं पथसंचलन पार पडतंय। यावेळी पुण्यातील खडकी इथल्या भारतीय सैन्य दलाच्या परेड ग्राउंडवर पथसंचलन होणार आहे। या परेडला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग देखील उपस्थित राहणार आहेत। पुणे म्हाडानं ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार 3662 घरांसाठी राज्यभरातून तब्बल 93,662 जणांनी अर्ज केले। त्यातील 71,642 जणांनी अर्जासोबत शुल्क भरलं। आता अर्जदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली असून 28 जानेवारीला लॉटरी काढली जाणार आहे। केवळ अनुसूचित जाती वर्गातील सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा मिळणारा लाभ यापुढे सरसकट कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। भाजप आमदार संजय केळकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ठाणे शहरासह राज्यातील सुमारे 50,000 सफाई कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे। आपण एक महत्त्वाची बातमी बघूया। बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे। जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी ही माहिती दिली। पक्षाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार रात्रीपासून सगळी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे। इथून पुढे जिल्हा पदाधिकारी निवडताना चारित्र्य पडताळणी केली जाणार आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात प्रवेश दिला जाणार नाही। महत्त्वाची बातमी आहे। बीड जिल्ह्यातली राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे। पक्षाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार रात्रीच सगळी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे। इथून पुढे जिल्हा पदाधिकारी निवडताना चारित्र्य पडताळणी केली जाणार आहे। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी अधिक बोलूया। सुरेश, एक मुद्दा चर्चेत आलेला होता की ही लाडकी बहीण योजना जी आहे तिच्या बीडच्या प्रमुख स्थानी म्हणजे बीडच्या त्या योजनेच्या प्रमुख स्थानी वाल्मिक कराड कसे, त्यावरून हा निर्णय घेतला गेलाय। संतोष देशमुख हत्ये प्रकरणामध्ये ज्या आरोपींची नाव आलेले होते त्यापैकी विष्णू चाटे हा केजचा तालुका अध्यक्ष होता राष्ट्रवादी अजित पवार गटाचा। त्यामुळं त्यानंतर त्याची तडकाफडकी निलंबन देखील करण्यात आलं होतं। मात्र त्यानंतर जे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण आहेत त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतलेली होती की संपूर्ण जी काही बॉडी आहे ती डिझॉल्व्ह करण्याच्या अनुषंगाने आणि या संदर्भात वरिष्ठाकडे कळवलेलं आहे। आणि त्या संदर्भात काल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्या संदर्भातल्या सूचना जिल्हा कार्यकारिणीला दिल्या आणि मध्यरात्री ही जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेली आहे। आता जे राजेश्वर चव्हाण आहेत जिल्हाध्यक्ष ते देखील मुंबईमध्ये आहेत आणि स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत की इथून पुढे कुठलाही पदाधिकारी निवडत असताना त्याची चारित्र्य पडताळणी करूनच घेतली जावी। गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर त्याला पक्षाचं कुठलंही पद दिलं जाणार नाही, अशा पद्धतीच्या सूचना देखील दिल्यात आलेल्या आहेत। आणि हा सगळ्यात मोठा निर्णय असेल। या अगोदर अशा पद्धतीने राष्ट्रवादीमध्ये एक सोबत एका जिल्ह्याची पूर्ण बॉडी डिझॉल्व्ह करणं ही पहिलीच घटना असेल। या अगोदर अशा पद्धतीने कुठली गोष्ट करण्यात आलेली नव्हती। मात्र त्यानंतर आता बीडच्या मधील जी राष्ट्रवादी आहे त्यात नव्याने कुठले चेहरे पाहायला मिळणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र संतोष देशमुख हत्ये प्रकरणानंतर ज्या पद्धतीनं हे सगळे कनेक्शन जोडले जात होते, आरोप प्रत्यारोप विरोधकाकडून देखील आरोप प्रत्यारोप केले जात होते, त्यानंतर हा राष्ट्रवादी अजित पवार गटाने घेतलेला हा मोठा निर्णय आहे। सुनील तटकरे इथून पुढे बीड जिल्ह्यातला कुठलाही पदाधिकारी निवडत असताना बारकाईने लक्ष ठेवून राहतील अशा पद्धतीने। नक्की म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकारिणी संदर्भातली ही बातमी होती। त्यात अनेकांची नावं होती जी संशयास्पद होती, ज्यावर प्रश्न चर्चेत आले आणि त्यामुळे हा मोठा निर्णय झालेला आहे। पूर्णपणे कार्यकारिणी बरखास्त करण्याची ही पहिलीच घटना आहे बीड जिल्ह्यातली राष्ट्रवादी काँग्रेसची बातमी। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील पार्किंगच्या शुल्कात 8 वर्षांनंतर 4 पट वाढ करण्यात आली आहे। या ठिकाणी चारचाकी वाहनांच्या 3 तास पार्किंग करता 20 रुपयांवरून 80 रुपयांवर शुल्क आकारलं जाणार आहे, तर दुचाकीसाठी 30 रुपये पार्किंग चार्ज मोजावा लागणार आहे। पालिका प्रत्येक वॉर्डमध्ये 4 मोबाईल डस्ट सक्शन मशीन्स घेणार आहे। या प्रत्येक मशीनसाठी पालिका 40 लाखांचा खर्च करणार आहे।
सेना संचलन परेडच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काही रस्ते आज बंद राहणार आहेत। या परेड निमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उपस्थित राहणार आहेत। या विशेष कार्यक्रमाकरता काही रस्त्यांवरील वाहतूक काही वेळाकरता बंद राहणार आहे। पनवेल महापालिका क्षेत्रात मालमत्तांचं सर्वेक्षण करणाऱ्या स्थापत्य कन्सल्टन्सी या एजन्सीची मुदत संपुष्टात येत असल्यानं पनवेल महानगरपालिका 2025 ते 2030 या 5 आर्थिक वर्षाच्या काळासाठी नव्या एजन्सीच्या शोधात आहे। गर्भलिंग चाचणीला घातलेला प्रतिबंध, नागरिकांमध्ये वाढलेली जागरूकता, त्यामुळे स्त्रीभ्रूण हत्येच्या घटना रोखण्यात आरोग्य विभागाला यश आलंय। यामुळे ठाणे जिल्ह्यामध्येही मुलींचा जन्मदर वाढला असून लक्ष्मी पावल्याची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे। मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान शयनयान वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी आज पार पडणार आहे। शयनयान वंदे भारत ताशी 180 किलोमीटर वेगाने धावण्याच्या क्षमतेने बांधली असली तरी पश्चिम रेल्वेवर ताशी 130 किलोमीटर वेगाने चाचणी होणार आहे। 2024 मध्ये वाहन विक्रीत 12% वाढ झालेली आहे। 2024 मध्ये वाहन निर्मात्यांकडून डीलरकडे वाहनांची घाऊक विक्री ही 12% वाढली आहे। या दुचाकी वाहनांच्या विक्रीनं जास्त महत्त्वाची भूमिका बजावली आहे। सोशल मीडियावर शॉर्ट व्हिडिओ किंवा रील्स पाहणं हे तरुण आणि मध्यम वयाच्या लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलाय। मात्र नुकत्याच केलेल्या एका अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आलाय की झोपण्याच्या आधी रील्स पाहताना फारशी शारीरिक हालचाल होत नाही। या गोष्टीचा तरुण आणि मध्यमवयीन लोकांना उच्च रक्तदाबाचा विकार जडण्याची शक्यता आहे।